श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12 श्री गणेशाय नमः। हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी करुण वस्ती ग्रंथ कळसास नेईहा। तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्नन गाते संहारिता, तूच एक गणराया। तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपल्या भक्तां लागुनी ऐसे पुराणे म्हणतात। माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नेई एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंदुरारे। असो बच्चूलाल आगरवाल, होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो। त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची, कर्णोपकरणी ऐकली साची, तेने साशंक जाहला। ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला। येऊन बच्चूलाला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून। बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांची ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी। ऐसे ऐकता भाषण, समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे। बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडोपचारे अद्यातरी, पूजन त्याने आरंभिले। प्रथमता घातले मंगल स्नान, नानाविधी उठणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेस्मी आणून बांधिला। गोफ घातिला गळ्यात, सलकडीती हातात, कराच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची, वाम करी घातली पौची, रत्नजडित कंठ्यांची, कंठी शोभा विशेष। जिलबी राघवदास पेढे, नैवेद्याचे ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तबकात, अष्टगंध अर्गजा अत्तर, सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले। एका सुवर्णाच्या ताटी, दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहरांची, बेरीज करता 10,000, येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती करू वर्णन तिचे। श्रीफल पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज आपले इच्छी मन, राम मंदिर बांधावया। या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी, मंडप तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया। त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायांवरी। त्यावरी साधू गजानन, देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन, तुझा करील पूर्ण हेतू। असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले, हे अलंकार घालून भले, याचे काय कारण? मी न बैल पोळ्याचा, अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागिन्यांचा काय सांग उपयोग? अरे हे अवघे विष, मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको। अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवाया कारण, केलेस काहे प्रदर्शन, सांग मसी बच्चूलाला। जे आवडते जयासी, तेच द्यावे तयासी, मी वेडापिसा संन्याशी, नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे तुला, लखलाभ असो बच्चूलाला। तुम्हा प्रापांचिकाला, या द्रव्याची जरूर, माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी, हे वैभव द्याया तयार नसे। ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले, वस्त्रांचीही तीच गत। 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी। त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आमचे वाचे, अभागी आमचा लक्ष्मण। त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचरला अंतरी, मोहधनाचा धरून, वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण, समजणे अशक्य आहे हो। जेवी पूजा दांभिकांची, शब्दमयी अस्तिसाची, पूर्तता महावस्त्राची होती त्यांची अक्षतेने। शर्करा खंड खाद्यांनी, ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणूनी, ठेवी पुढे भुईमुगाचा। अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो। हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण, तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आगळे। आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे। बच्चूलालाने तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास, समर्थांचा कोठेही। असो एक पितांबर नावाचा, शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये। त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली, एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात। फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या। नाव म्हणे सोनूबाई, हाती कथिलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने। तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्यांच्या उपयोगी।
तेच नेसून बैसशी ढुंगण जगाला दाविसी, हा गे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करिता अनुमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबरा दुपेटा नेसला ते असह्य झाले इतरांना, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टींनी. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडिताद्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी दयात दोन्ही हातांच्या बोटांइतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नानापरी, त्यातून क्वचित कोठे तरी नजरेत पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळीते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीसी परिधान, जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशाल चंद असशी मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावयास सांगितले, तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐसी भक्ती न भक्ती झाली, शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली, ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी, पदन तासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरून फिरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापाशी, चिंतन चालले मानसी निज गुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उद्या येता दिनकर, जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांदीवरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय असे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणा, हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपसात, हा माकडा परी कारे फिरत, हा वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला हा निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, श्री गजाननाच्या शिष्यांठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले, आम्रवृक्षा पाशी भले, कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करीतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा, आडगावे नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येती कशास, बळे करण्या उपवास, सोडून बर्फी पेड्याला. उसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण, कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवशी, म्हणून बसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आहे साची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आण भली, नाहीतरी या स्थळी तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा, वृक्ष वटलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करीसाचा, आमच्या देखत ये काळी. ऐसेन जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंशी निगतीसाचे, बापा त्यांच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार, ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका, एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी, गजानन शिष्यांभितरी, बोललो नाही वैखरी, यकिंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूचा प्रभाव करी सहाय्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडविहीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे तयासी.
त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पहावयासी मुले बायकांसमवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार आपुल्या सद्गुरु रायाचे. हे स्वामी समर्था गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनताच्या रक्षणा, धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला, आपल्या ब्रिदासाठी पाला आणि व आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी, नातरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जाहले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर, मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व नाही, ते अवघ्या तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळे आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरु राया धाव घेई, या वटलेल्या वृक्षाठाई आणि परणे कोमल. लोकांच म्हणे पितांबर, करा सद्गुरूचा नाम गजर, जय जय गजानन साधूवर, शेगावीच्या अवलिया. लोकांच म्हणे पितांबर, करा सद्गुरूचा नाम गजर, जय जय गजानन साधूवर, शेगावचा अवलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते जे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती, यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाद्या होत्या सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टीपथ, त्याचे रुपये दिसती की. तोही भ्रम निमाला, तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तात्काळ आला, चीक शुभ्रास बाहेर. मग मात्र खात्री झाली, वाळल्या वृक्षा पालवी फुटली, श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली, कारण वासरांसाठी गायचशी. ते अवघ्यांच मानवले, पितांबरासी मिरवीत नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करून भला, कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे, श्री गजाननाने साजिरे, उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते, अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी, कोंडोली गाव लागला जाणी, तेथे जाईल हिरकणी, तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपले मन काहो अस्थिर जाहले. तै महाराज वदले लोकांना, आमचा कृष्ण पाटील गेला, जो चिकणा सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जनान लागली चिंता, महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला, मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरले चरण, महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तै महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली, समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत, सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे, सरकारास नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल, हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची, आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थे केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी, इचा मालक पांडुरंग. व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून, त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता, हरी पाटलाच्या हाता यश येई निसंशय. हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी, त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे.
तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित, तुमचा मी पूर्वी नव्हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुदसाचा, समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला, द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरवणे आहेत, देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण वावया. शुभम भवतु. हरिहर प्रणमस्तु. इति 12 समाप्त.